नमस्कार मंडळी. तर आज आहे षष्ठीला एकादशी. त्याचसोबत आज मकर संक्रांत देखील आहे. हा अत्यंत शुभ योग आहे. तर आज मी तुम्हाला षष्ठीला एकादशीची आणि मकर संक्रांतीची व्रतकथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि आपल्याला माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचसोबत मकर संक्रांतीची कथा ऐकल्याने सूर्यनारायण प्रसन्न होतात व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्ठीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो. सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य, कन्यादान, हजारो वर्षांची तपश्चर्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षष्ठीला एकादशीच्या व्रताने मिळते. तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो, कुटुंबात शांती मिळते. आता जर या एकादशीचे आपण व्रत केलं तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं. कारण की ही एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली आहे आणि असा योग तब्बल 11 वर्षांनी जुळून आलेला आहे. त्यामुळे या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसेच या षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करणे याला खूप महत्त्व आहे. आता तीळ दान कसे करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षष्ठीला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला. तेव्हा प्रभूंनी षष्ठीला एकादशी महात्म्य सांगितले. तर ते आता आपण लक्षपूर्वक ऐकावे. भगवंतांनी नारदांना म्हटले की, हे नारद, मी आपल्याला सत्य घटना सांगत आहेत, लक्ष देऊन ऐकावे. प्राचीन काळात मृत्यूलोकात एक ब्राह्मणी राहत होती. ती नेहमी व्रत करत असे. एकेकाळी ती 1 महिन्यापर्यंत व्रत करत होती, ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले. ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते. त्यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केलं आहे, तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल. परंतु हिने कधीही अन्नदान न केल्यामुळे ही तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे. प्रभू म्हणाले की, असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, महाराज, आपण का आले आहात? मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे. यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला. मी स्वर्गलोकात परतून आलो. काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्ग आली. तेव्हा ब्राह्मणीला माती दान केल्यामुळे स्वर्ग सुंदर महाल मिळाले. परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाले की, मी अनेक व्रत, पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही. यामागील कारण आहे तरी काय? यावर मी तिला म्हटलं की, आधी तू आपल्या घरी जा. देव स्त्रिया तेथे येतील तुला बघायला. आधी त्यांच्याकडून षष्ठीला एकादशीचं पुण्य आणि विधी जाणून घे, मग दार उघड. माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली. जेव्हा देवस्त्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या, तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षष्ठीला एकादशीचं महात्म्य सांगा. त्यापैकी एक देवस्त्रीने तिला षष्ठीला एकादशी महात्म्य सांगितले. तेव्हा तिने दार उघडले. देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मानुषी आहे. त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षष्ठीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली. तिचं घर धनधान्यानं भरलं. म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षष्ठीला एकादशी व्रत करावे, लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे. याने दुर्दैव, दारिद्र्य, अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. षष्ठीला एकादशीचं अगदी आपल्याला व्रत करणे जरी शक्य होत नसेल तर या दिवशी आपण
तिळाचा 6 प्रकारे वापर आवर्जून करायचा आहे. षष्टीला एकादशीला व्रत ठेवण्याव्यतिरिक्त प्रत्येक जण या दिवशी तिळाचा 6 प्रकारे वापर करू शकतो. याला खूप महत्त्व आहे. या दिवशी सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत स्नान करावे. असे केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि मोक्षाचे दरवाजे खुले होतात. षष्टीला एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्या व उपवास न करणाऱ्या सर्वांनी तिळाच्या तेलाने मालिश करावी. असे केल्याने आरोग्य प्राप्त होते आणि थंडीचे विकार दूर होतात. आयुर्वेदातही तिळाच्या तेलाने मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्वचेचे आजार आणि थकवा यासह अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. या एकादशीला प्रत्येकाने 5 मूठ तीळ घेऊन हवन करावे. हवन करण्यापूर्वी गायच्या तुपात तीळ मिसळावे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करून हवन करावे. तसेच कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्ताचा जप करताना हवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि दारिद्र्य देखील नष्ट होतं. एकादशीला प्रत्येकाने तिळाचे पाणी प्यावे. तुम्ही पिण्याच्या पाण्यात तीळ मिसळा आणि दिवसभरामध्ये ते पाणी एकदा तरी प्या. असे केल्याने अनेक आजार बरे होतात. दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तिळही अर्पण करू शकता. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते. एकादशीला तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व पुराणामध्ये आणि शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. जो कोणी तीळ दान करतो त्याला नरक पाहावा लागत नाही असा उल्लेख महाभारतामध्ये देखील आहे. म्हणून या एकादशीच्या दिवशी ऋषीमुनी आणि गरिबांना तिळाचे दान करावे. असे मानले जाते की एकादशीला जितके जास्त तिळाचे दान केले जाते तितके जास्त पापे नष्ट होतात आणि तितक्याच वर्षांसाठी स्वर्गात स्थान देखील मिळते. एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्या आणि व्रत न ठेवणाऱ्यांनी तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या दिवशी तीळ असलेले अन्न तयार करा आणि संध्याकाळी ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. तसेच गरीब आणि गरजूंना अन्नदान करा. यासोबतच उपवास करणाऱ्यांनीही तीळही खावेत. असे केल्याने वैकुंठ धामाची प्राप्ती होते. भलेही तुम्हाला उपवास असेल तरी पण या दिवशी तुम्ही तीळ नक्कीच खाऊ शकता. तिळगुळ ग्रहण केले तरीही काही हरकत नाही. या दिवशी तिळाचा अशा प्रकारे आपल्याला वापर करायचा आहे. यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. आता मी तुम्हाला मकर संक्रांतीची कथा सांगणार आहे. कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील भगवान सूर्यदेवतेचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला महत्त्व आहे. मकर संक्रांतीमध्ये तिळाला जास्त महत्त्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. तर एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला. त्या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होय यांनी तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवाचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर म्हणजेच कुंभ ही शनीची रास आहे तर त्या दोघांचे घर जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटायला त्यांच्या घरी गेले. कुंभला पेटवल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिळाने शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखीनच वाढते आणि त्याचसोबत
या दिवशी एकादशी देखील आहे. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे, दान करणे, जप करणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की मकर संक्रांतीची कथा ऐकल्याने सूर्यदेव प्रसन्न होतो, संपत्ती आणि समृद्धी वाढते, रोग, दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्तता मिळते आणि कुटुंबात शांती आणि एकता टिकून राहते. तर मी तुम्हाला मकर संक्रांतीची कथा सांगणार आहे. ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. ही शांतीपूर नावाच्या गावाची कहाणी आहे. शांती हे नाव होतं, पण त्या गावातील एका घरात माधव आणि गोपाळ, वडील आणि मुलगा यांच्या हृदयात वर्षानुवर्षे अशांततेचे वादळ निर्माण झालेले होते. शांतीपूर हे गंगेच्या काठावर एक लहान हिरवेगार गाव होते. जमीन सुपीक होती आणि लोक साधे होते. शेतातील पिके वाऱ्यात हलत होती, जणू जीवनाचे गाणे गात आहेत. पण माधवच्या घरात ते गाणे शतकानुशतके शांत होते. माधव हा 70 वर्षांचा अनुभवी शेतकरी होता, ज्याची त्वचा सूर्य आणि मातीबद्दल बोलत होती. वर्षानुवर्षे नांगरणी केल्यामुळे त्याचे हात खडबडीत होते. त्यांना मातीतील प्रत्येक नसा माहीत होती. त्याचे डोळे खोल होते, त्यांच्यातून शांत वेदनेचा समुद्र तरंगत होता. त्याचा मुलगा गोपाळ एकेकाळी त्याच्या डोळ्यांचा तारा होता. आज तोच तारा त्याच्यापासून खूप दूर, त्याच्या स्वतःच्या अहंकाराच्या आकाशात एकटाच चमकत होता. गोपाळ देखील एक शेतकरी होता, हातात ताकद आणि विचारांमध्ये एक नवीन क्रांती असलेला 35 वर्षांचा बलवान माणूस. पण त्याच्या हृदयातील कटुतेने त्याला त्याच्या वडिलांपासून दूर नेले होते. 5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वर्षी पावसाळा थोडा मंदावला आणि पिके कोमेजू लागली होती. नेहमी काहीतरी नवीन करण्याची आवड असलेला गोपाळ नवीन सिंचन पद्धत वापरून पाहू इच्छित होता. परंपरेत वाढलेला माधव त्याच्या जुन्या पद्धतींवर ठाम होता. अरे बेटा, हे सर्व शहरी ढोंग आहेत. आमच्या जमिनीवर कामं करणारी एकमेव पद्धत म्हणजे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेली पद्धत, माधव सहज म्हणाला. पण गोपाळसाठी ते शब्द विषापेक्षा कमी नव्हते. त्याला वाटले की त्याचे वडील त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याला त्याच्या विचारांची किंमत नव्हती. तुमचे विचार जुने झाले आहेत बाबा, म्हणूनच आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही, गोपाळ रागाने म्हणाला होता. त्या दिवशी शब्दांच्या मर्यादा तुटल्या होत्या आणि नात्याचे बंधनही तुटले होते. जर तुम्हाला माझ्या विचारांशी एवढी अडचण असेल तर तुमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगा. माझे दार तुमच्यासाठी बंद आहे, माधव रागाने म्हणाला होता. त्याच्या मुलाच्या कठोर शब्दांनी तोही खूप दुखावला होता. एकही शब्द न बोलता गोपाळने आपले सामान बांधले आणि गावच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या त्याच्या छोट्याशा जमिनीवर एक वेगळे घर बांधले. त्यानंतर 5 वर्षे उलटून गेले. ते दोघेही एकाच गावात राहत होते, एकाच बाजारात भेटत होते, एकाच शेतात काम करत होते. पण त्यांचे डोळे कधीच भेटले नाहीत. जेव्हा जेव्हा ते एकमेकांजवळून जात होते तेव्हा त्यांच्यामध्ये एक अस्वस्थ शांतता, एक अदृश्य भिंत उभी राहत होती. माधवचे हृदय त्याच्या मुलासाठी धडधडत होते, परंतु त्याचा अभिमान त्या दिवशी त्याच्या मुलाचे कठोर शब्द त्याला जवळ येण्यापासून रोखत होते. वडिलांना पाहून गोपाळलाही वेदना झाल्या. पण मी आधी का नतमस्तक व्हावे या भावनेने त्याला पकडले. त्यांच्यामध्ये पूल असलेली त्याची आई त्यांच्या आधीच निघून गेले होते. तिच्या अनुपस्थितीमुळे दरी आणखी खोल झाली होती. आता मकर संक्रांतीचा पवित्र सण जवळ आला होता. शांतीपूरमध्ये एक उत्सवी वातावरण पसरले होते. प्रत्येक घरात तिळगुळाचा गोड सुगंध दरवळत होता. मुले पतंग उडवण्याच्या तयारीत व्यस्त होती आणि स्त्रिया घरांना पांढरे धूत आणि स्वच्छ करत होत्या. हा दिवस सूर्यदेवाच्या उत्तरायणाचे चिन्ह होते, जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, थंडपणापासून उष्णतेकडे प्रवास सुरू करतो. तो नातेसंबंधामध्ये नूतनीकरण, दान आणि गोडवा यांचा सण होता. माधव त्याच्या लहान घराच्या उंबरठ्यावर बसून दूरच्या शेतांकडे पाहत होता. त्याचे डोळे ऐकत होते. मकर संक्रांत आली आणि गेली, पण त्याच्या आयुष्यात उत्तरायण नव्हते. त्याचा मुलगा अनेकदा तिथून गेला, पण मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या छातीतून एक लांब उसासा सुटला. अरे राम,
हे किती काळ चालणार? दरम्यान त्याच्या शेतात काम करणारा गोपाळ दुःखी होता. मकर संक्रांतीचा आनंद त्याला अस्वस्थ करत होता. त्याच्या घरात कोणताही उत्साह नव्हता. साजरा करण्यासाठी कोणीही नव्हते. पत्नीच्या निधनानंतर तो अनेकदा एकटाच असायचा आणि वडिलांच्या वियोगामुळे त्याचे जग आणखी मर्यादित झाले होते. त्याला आठवले की लहानपणी मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचे वडील त्याला पहाटे गंगेत स्नान करायला घेऊन जायचे. नंतर त्याला तिळगुळ, एक पवित्र बेसन खायला घालायचे आणि ही कथा ऐकण्यासाठी मंदिरात घेऊन जायचे. त्या दिवसात त्याचे खूप प्रेम होते. त्याच्या मनात वेदनेची लाट उसळली, जी त्याने लगेच दाबून टाकली. नाही, ती त्याची चूक होती. मी हे सर्व का लक्षात ठेवू? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी गावातील सर्वात वयस्कर आणि बुद्धिमान माणूस गावातील ठाकूर बाबा माधवकडे आले. अरे माधव, काय झाले? तुझ्या चेहऱ्यावर इतके दुःख का आहे? मकर संक्रांत उद्या आहे. तू आनंदी आहेस का? माधवने ठाकूर बाबांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा, मी तुम्हाला काय सांगू? ही मकर संक्रांत आणखी 1 वर्ष आहे, पण माझ्या मुलातील आणि माझ्यातील अंतर कमी होत नाही. ठाकूर बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माधव, सूर्य उत्तरेकडे सरकतो, वेळ बदलते. कोणास ठाऊक, यावेळी सूर्यदेव तुमच्या आयुष्यातही प्रकाश आणू शकेल. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. उद्या सकाळी मंदिरात कथा होईल. गोपाळही येणार आहे ना? माधवने डोके टेकवले. मला माहीत नाही बाबा, तो माझा चेहराही पाहू इच्छित नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मकर संक्रांत होती. थंडी जरा जास्त होती, पण सूर्यदेवाचे पहिले किरण पृथ्वीवर पडताच त्यांच्यात एक नवीन ऊर्जा भरली. गावकरी गटागटाने गंगेत स्नान करण्यासाठी निघाले. माधवही आपले जुने शरीर बांधून गंगेत आला. तो मंदिराकडे चालत गेला. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता भरून आली. आज पुजारी सूर्यदेवाबद्दल एक खास गोष्ट सांगणार होता. त्याने गंगेच्या शुद्ध पाण्यात स्नान केले आणि त्याचे शरीर शुद्ध केले. त्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण केले. ओम सूर्याय नमःचा जप करत डोळे मिटले. त्याच्या ओठांवर एकच प्रार्थना, हे सूर्यदेवा, माझ्या आणि माझ्या गोपाळमध्ये भांडण मिटवा. दरम्यान गोपाळ नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि त्याच्या शेताकडे निघाला. पण आज त्याची पावले मंदिराकडे वळाली. त्याला का कळत नव्हते. कदाचित बालपणीच्या आठवणी त्याच्या बाजूला उडत होत्या. त्याने गंगेत डुबकीही मारली, पण कोणाशीही न बोलता त्याचे डोळे त्याच्या वडिलांना सर्वत्र शोधत होते, पण त्याला दिसत नव्हता. त्याला वाटले की कदाचित त्याचे वडील अजूनही परतले नाहीत. तो त्याच्या ओल्या धोतरात मंदिराकडे चालत गेला. गर्दी जमू लागली होती. ज्ञानी बाबा म्हणून ओळखले जाणारे पुजारी त्याच्या जागी आले होते. त्याने गंगेचे पाणी शिंपडले, ज्यामुळे वातावरण अधिक शुद्ध झाले आणि त्याच्या खोल गोड आवाजात कथेला सुरुवात केली. माधव मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला होता. त्याची नजर छतावर खिळली होती, जणू काही तो देवाकडून उत्तर शोधत होता. गोपाळाही गर्दीच्या मागच्या बाजूला असलेल्या खांबाला टेकून बसला. त्याची नजर मंदिरातील प्रत्येक चेहऱ्यावर होती, पण तो मुद्दाम माधवकडे पाहण्याचे टाळत होता. त्याच्या डोळ्यात अजूनही एक श्रवणीय भाव होता. पंडितजींनी त्यांचे कथन सुरू केले. आज मकर संक्रांतीचा पवित्र सण आहे. या दिवशी सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. हे फक्त दिशा बदलली नाही, माझ्या प्रिय भक्तांनो, हा एक गहन आध्यात्मिक संदेश आहे. गोपाळ अनिच्छेने ऐकत राहिले. त्याला वाटले की या सर्व जुन्या कथा आहेत. त्याचा त्यांच्याशी काय संबंध होता? पंडितजी पुढे म्हणाले, सूर्यदेव काय करतो? तो कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना प्रकाश देतो. तो अंधार दूर करतो. तो जीवनाला ऊर्जा देतो. तो वनस्पतींचे पोषण करतो. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, ब्राह्मण आहात की शूद्र, मित्र आहात की शत्रू, असे तो विचारत नाही. त्याचा प्रकाश सर्वांवर सारखाच पडतो. हे शब्द गोपाळच्या कानावर पडले. त्याला कोणताही भेदभाव न करता त्याच्या वडिलांची आठवण झाली. त्याच्या वडिलांनी त्याच्याशी भेदभाव केला होता का? नाही, कदाचित नसेल. तो फक्त त्याच्या जुन्या विचारात अडकला होता. जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो तेव्हा तो थंडपणा मागे सोडून उबदारपणाकडे जातो. हे आपल्याला शिकवते की आयुष्यात कधीकधी आपणही आपल्या थंड नात्याला उबदार केलं पाहिजे. आपण आपल्या मनातील दक्षिणेकडील मानसिकता मागे ठेवली पाहिजे, जिथे आपल्याला फक्त आपले स्वतःचे आनंद दिसते, आणि उत्तरेकडील मानसिकता स्वीकारली पाहिजे, जिथे आपल्याला इतरांचे सुख आणि दुःख देखील समजते. पंडितजींचे शब्द खोलवर भावूक झाले. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. तो शांतपणे प्रार्थना करू लागला.
माझा गोपाळही हे सर्व ऐकत आहे का? तो समजून घेत असेल. गोपाळ अस्वस्थ झाला. पंडितजींचे शब्द त्याच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला आठवले त्याचे वडील त्याला लहानपणी खांद्यावर घेऊन गावात कसे फिरायचे. एकदा जेव्हा तो आजारी पडला तेव्हा माधव त्याची काळजी घेण्यासाठी रात्रभर जागून राहिला. त्या काळात कोणताही भेदभाव नव्हता. पंडितजींनी त्यांची कहाणी पुढे चालू ठेवली. हे उत्तरायण आपल्याला त्याग शिकवते. सूर्यदेव अपेक्षेशिवाय आपले सर्वस्व देतो. आपण आपल्या नात्यात हाच त्याग स्वीकारला पाहिजे. अहंकार, क्रोध आणि मत्सर हे सर्व आपल्या मनातील अंधार आहेत. ज्याप्रमाणे सूर्य या अंधारांना दूर करतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या अहंकाराची रात्र सोडून क्षमेच्या सूर्योदयाकडे वाटचाल केली पाहिजे. हे शब्द गोपाळच्या मनात गुंजले. ते खरे नव्हते का? त्याचा स्वतःचा अहंकार त्याला त्याच्या वडिलांकडे जाण्यापासून रोखत होता. त्याने विचार केला, मी का नतमस्तक व्हावे? तो त्याचा दोष होता, पण तो फक्त त्याचाच दोष होता का? त्याचा राग, त्याची कठोर प्रतिक्रिया, त्याचा हट्टीपणा, त्याचा संयम नसणे ही चूक होती का? रागाच्या त्या क्षणी तो त्याच्या वडिलांचे आयुष्यभराचे बलिदान विसरला होता. गोपाळचे डोळे अचानक अश्रूंनी भरले. त्याला माधव आठवला, ज्याने त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यावर सांत्वन दिले होते. त्याने त्याला शिकवले होते की कितीही दुःख आले तरी जीवन पुढे गेले पाहिजे. तो अजूनही त्याचे वडील होते, त्याचे गुरु होते. पंडितजींनी विचारले की मकर संक्रांतीला तीळ का दान केले जाते? तिळात तेल असते, जे प्रेमाचे प्रतीक आहे. गुळ गोडवा दर्शवतो. आपण आपल्या नात्यात प्रेम आणि गोडवा आणला पाहिजे. आपण कटुता सोडून दिली पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्य भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे नात्यातही निःशर्त प्रेम वाटले पाहिजे. गोपाळच्या डोळ्यात अश्रू येत होते. त्याला मोठ्याने रडायचे होते, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्याला जाणवले की त्याने किती वेळ वाया घालवला आहे. त्याने किती आनंद गमावला आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याचे वडील, ज्यांना त्याच्या म्हातारपणात आधाराची आवश्यकता होती, ते एकटे राहत होते. माधवची पाठ वाकली होती. त्याच्या केसांमधील अगदी चांदी फिकट झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या खोलवर होत्या. त्याने हे सर्व खरोखर कधी पाहिले होते का? तो नेहमीच अहंकाराने आंधळा झाला होता. नाही, आता नाही. गोपाळच्या हृदयात एक दृढ निश्चय निर्माण झाला. त्याचा श्वास जलद झाला. त्याला आता त्याच्या वडिलांना पाहायचे होते. त्याने गर्दीतून पुन्हा एकदा पाहिले. त्याची नजर माधववर पडली. कथा ऐकताना पल्लूने अश्रू पुसत असलेल्या माधवच्या चेहऱ्यावर तेच जुने दुःख दिसत होते. तो खूप कमकुवत दिसत होता. गोपाळचे हृदय ओरडले, मी काय केलं आहे? मी माझ्या वडिलांना किती वेदना दिल्या आहेत? पंडितजींनी कथा संपवली. तर माझ्या प्रिय भक्तांनो, सूर्यदेवाच्या उत्तरायणाच्या या पवित्र प्रसंगी आपणही आपले मन उत्तरायणात वळवूया. चला आपला अहंकार सोडून देऊया, क्षमा करूया आणि क्षमा मागूया. नात्यांशी पुन्हा जोडले जाऊया. कारण खरी मकर संक्रांत म्हणजे जेव्हा आपल्या हृदयात प्रेमाचा सूर्य उगवतो. कथा संपताच मंदिरात थोडासा गोंधळ उडाला. लोक घरी जाऊ लागले, पण गोपाळ बसूनच राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहणे थांबत नव्हते. त्याचे शरीर थरथर कापत होते. एक अदृश्य शक्ती त्याला त्याच्या वडिलांकडे खेचत होती. माधव हळूहळू उठला. त्याची पाठ वाकली होती. त्याची पावले लटकत होती. तो वळताच त्याची नजर गोपाळवर पडली. क्षणभर त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. माधवच्या डोळ्यात शतकानुशतके वाट पाहत होती आणि आता आशेचा एक मंद किरण दिसत होता. पण तो बोलू शकला नाही. तो फक्त पाहत राहिला. गोपाळने एक दीर्घ श्वास घेतला. अश्रू पुसले आणि त्याच्या जागेवरून उठला. त्याच्या हातला अभिमान वितळला होता, जसा सूर्यप्रकाशात बर्फ वितळतो. त्याचे डोळे लाल झाले होते, पण त्यात आता कटुता नव्हती, फक्त पश्चाताप आणि प्रेम होते. गोपाळ हळूहळू त्याच्या वडिलांकडे सरकला. त्याची पावले जड होती, पण त्याचे हृदय हलके होत होते. मंदिरात अजूनही काही लोक उपस्थित होते, ज्यांना गोपाळला त्याच्या वडिलांकडे जाताना दिसले. गावातील काही वडिलांच्या डोळ्यांतही ओलावा आला. त्यांना माहीत होते की या बाप मुलामध्ये काय घडले आहे. गोपाळ माधवजवळ पोहोचताच तो विचार न करता, एकही शब्द न बोलता त्याच्या पाया पडला. बाबा हा एकमेव शब्द त्याच्या ओठांवर आला आणि तो त्यांच्या पायांना चिकटून राहिला आणि अनियंत्रितपणे रडला. त्याच्या अश्रूंनी माधवचे म्हातारे खडबडीत पाय भिजले. माधवला धक्का बसला. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की असा पण दिवस येईल. त्याचे हात थरथर कापू लागले. त्याने गोपाळला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. तो फक्त रडत राहिला. बाबा मला माफ करा.
मी एक मोठी चूक केली. माझ्या अभिमानाने मला आंधळ केलं. तुम्ही सूर्यासारखे नेहमीच मला प्रकाश दिला आणि मी अज्ञानी होतो. माधवचे डोळे अश्रूंनी भरले. त्याने गोपाळला घट्ट मिठी मारली. तो रडला. त्याच्या मुलाला छातीशी धरून. वर्षानुवर्षे वेदना, वर्षानुवर्षे दुःख, वर्षानुवर्षे वाट पाहणे, सर्व त्या अश्रूंमध्ये वाहून गेले. अरे बेटा, अरे माझ्या गोपाळ, माझ्या मुला, जागे हो. कोणताही बाप आपल्या मुलावर रागवू शकत नाही. मी इतक्या दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत आहे. त्यांच्या पुनर्मिलनाने मंदिरातील प्रत्येक डोळ्यात अश्रू आणले. काही महिलांनी त्यांच्या साड्यांच्या पल्लूने अश्रू पुसले. ज्ञानीबाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांचे हात घट्ट धरले. आज खऱ्या अर्थाने मकर संक्रांत आहे. आज दोन हृदये उत्तरेकडे वळली आहेत. माधवने गोपाळच्या चेहऱ्याला हात लावला. चल बेटा, घरी जाऊया. आज माझ्या घरी पुन्हा तिळगुळ बनवला जाईल. आज मकर संक्रांतीचा खरा उत्सव. वडील आणि मुलगा खांद्याला खांदा लावून मंदिराबाहेर पडले. सूर्याची किरणे त्यांच्या चेहऱ्यावर जणू त्यांना आशीर्वाद देत होती. गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता दुःख नव्हते, तर खोल आनंद होता. त्या दिवशी शांतीपूर गाव एका नवीन तेजाने भरले होते. वर्षानुवर्षे माधवच्या घरातील चूल पेटली आणि तिळगुळाचा सुगंध पुन्हा एकदा हवेत पसरला. गोपाळने त्याच्या वडिलांजवळ बसून तिळगुळ खाल्ला आणि त्या चवीत त्याला त्याच्या बालपणीचा सर्व गोडवा सापडला. माधवने त्याच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचे डोळे प्रेम आणि समाधानाने भरले. त्या दिवसापासून माधव आणि गोपाळ कधीच वेगळे झाले नाहीत. गोपाळने आपल्या वडिलांचा अनुभव आणि स्वतःच्या नवीन कल्पना एकत्र करून शेतीत नवीन पाया घातला. त्याने आपल्या वडिलांकडून शिकले की अनुभव हा नव उपक्रमा इतकाच महत्त्वाचा आहे आणि माधव आपल्या मुलाकडून शिकला की बदल स्वीकारणे हा देखील जीवनाचा एक भाग आहे. शांतीपूरचे लोक म्हणायचे की त्या मकर संक्रांतीला उत्तरायणात सूर्य उगवलाच नाही, तर माधव आणि गोपाळच्या हृदयात प्रेम आणि क्षमा देखील उगवली. ही कथा आजही शांतीपूरमध्ये सांगितली जाते, जी आपल्याला शिकवते की अहंकार सोडून नातेसंबंधामध्ये पुढे जाणे हाच जीवनाचा खरा प्रकाश आहे. कारण केवळ नातेसंबंधाची उबदारता आपल्याला सर्व शीतलतेपासून वाचवू शकते आणि क्षमेच्या शक्तीपेक्षा मोठी देणगी नाही. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.